मैत्रिणींनो, आज आपण करूया ओल्या वालाच्या दाण्याची भाजी। खूप लवकर होते आणि रुचकर होते। पहा, दाणे साफ करून घ्या, धुवून घ्या आणि मस्त उकडून घ्या। नाही उकडले तरी चालतात, पण मला जरा लवकर भाजी करायची होती म्हणून मी मीठ टाकून उकडून घेतले। 1 वाटी दुधी कापून घ्या, 1 टोमॅटो, 2 छोटे छोटे कांदे कापून घेऊ, अद्रक मिरची जाडसर ठेचून घेऊ आणि पाव वाटी ओलं खोबरं, आपला लाल काश्मीरी मिरचीची पावडर, धणे पावडर, हळद आणि तीळ, तसेच चवीनुसार मीठ। कढई गरम करून घ्या, त्यात आपण मोठा चमचा 1 तूप टाकूया। वितळलेलं तूप आहे। पहा, तूप गरम होतो, त्यात आपण मेथी दाणे अर्धा चमचा, पाव चमचा मोहरी पहा मी बारीक घेतलेली आहे। मोहरी तडतडेपर्यंत आपण आता 1 चमचा तीळ टाकूया त्याच्यात। फोडणीसाठी तीळ टाकल्यानंतर ते छान खरपूस खमंग वास येतो त्याचा। पहा, तीळ तडतडेपर्यंत आपण कढीपत्ता सुद्धा त्याच्यात फोडणी करून घेऊया। तीळ, मोहरी आणि मेथी यांचा छान सुगंध येतोय पहा। त्यातच आपण कांदे परतवून घेऊया। हा कांदा लालसर अगदी परतेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर आपण आपला बारीक कापलेला टोमॅटो त्यात आपण परतून घेऊया। पहा, टोमॅटो कापताना टोमॅटोच्या बिया काढायला विसरू नका। मिरची आणि टोमॅटोच्या बिया कायम काढायची सवय ठेवा। पहा, आता आपण काय करणार आहोत, यातच मीठ टाकणार आहोत, कारण टोमॅटो आपला लवकर शिजण्यासाठी। मी वाल उकडताना त्यात मीठ टाकलेलं आहे, म्हणून आता फोडणीसाठी थोडं कमीच मीठ टाकणार आहे। पहा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, हा काश्मीरी लाल पावडर। पहा, हे आपण जास्तीत जास्त मंद आचेवर करायचं आहे। हे एकत्र होत आहे तेवढ्यात आपण काय करायचं, ओलं खोबरं आहे ते आपण त्यात परतून घेऊया, म्हणजे ओल्या खोबऱ्याचा गोडपणा थोडा कमी होतो। आणि आपण लहान कापलेले दुधी त्यात एकजीव करून घेऊया। आज मी दुधी कापताना दुधी कोवळा होता तर त्याचा साल काढलेला नाही आहे। पहा, आपण सर्व भाज्या पिलअप करतो, त्याचे साल काढतो, मग त्याच्यातले खरे जीवनसत्व कमी होतात। मग जर च्युएबल असेल तर काय हरकत आहे खायला। बघा, ते एकत्र झाल्यानंतर आपले उकडलेले वालाचे दाणे त्यात मिक्स करून घेऊया। पहा, आपण जेव्हा वालाचे दाणे टाकले त्यावेळी तिळाचा, मेथीचा हा जो सुगंध आहे ना, तो खूप छान येत आहे। मसाले तर आपले आहेतच, धने पावडर, त्याचा सुगंध एक खूप छान आहे। टेम्पटिंग एक टेक्स्चर तयार झालेलं आहे आणि खूप छान वास सुद्धा येत आहे। तर आपण 10 ते 15 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। पहा, 1 उकळी आलेली आहे। वालाचे दाणे अगोदर शिजलेले आहेत आणि दुधी कोवळा असल्यामुळे तोही खूप छान लवकर शिजत आहे। आता मी याच्यात एक नवीन प्रयोग केले, फोडणीमध्ये लसूण मिरचीचा ठेचा टाकला नाही। आम्ही आता भाजी पूर्ण शिजून झाली, दुधीचं साल सुद्धा खूप छान शिजलेलं आहे आणि कोथिंबीर आणि लसूण मिरचीचा ठेचा त्याच्यात मिक्स केलेला आहे। पहा, हा नवीन प्रयोग आहे, केवळ आपल्याला लसणातील फॉस्फरस पोटासाठी उपयुक्त पडण्यासाठी। कारण औषध घेऊन फॉस्फरस खाण्यापेक्षा आपल्या नेहमीच्याच खाण्यातून थोडं नैसर्गिकरित्या मिळालेलं बरंच। हा खूप छान कच्च्या लसणाचा, कोथिंबीरीचा सुगंध येत आहे। नक्कीच करून पहा, खूप छान होते ही भाजी। आणि आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू सो मच।